आरती, स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आजचा आपला विषय आहे पावसाळी पर्यटनातील धोका। पावसाळी पर्यटन असो नाहीतर गिरिभ्रमण असो, अशा कोणत्याही पर्यटनामध्ये सुरक्षिततेचे नियम नाही पाळले किंवा योग्यरित्या स्वतःची काळजी न घेता बेदरकार वागल्यास त्याची किंमत ही मोजावीच लागते। असे भयंकर प्रसंग टाळण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याविषयीच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। पावसाळा सुरू झाला की पूर्वी कुठे किती पाऊस पडला आणि धरणात किती पाणीसाठा झाला याच्याच बातम्या यायच्या। कधी कधी पावसाळी पर्यटनाला कुठे जाल अशाही बातम्या यायच्या। पण आता मात्र पाऊस चालू झाला की अपघाताच्याच बातम्या कानावर पडतात। पावसात हिरवेगार डोंगर, फेसाळते धबधबे दिसू लागतात, त्यामुळे प्रत्येकालाच या हिरवाईचा आनंद घ्यावासा वाटतो। काही इतिहासप्रेमी किंवा गिर्यारोहक पूर्वीपासूनच या ऋतूमध्ये आपापल्या सॅक घेऊन भटकायला बाहेर पडायचे, पण हे सगळे अनुभवी लोकांबरोबर असायचे, त्यावेळी अपघातांचे प्रमाणही नगण्य होते। आता समाज माध्यमे आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे पावसाळी पर्यटन कित्येक पटींनी वाढलेले पाहायला मिळते। एकटे, मित्रांबरोबर किंवा सहकुटुंब बाहेर पडणारे बहुसंख्य लोक अनुभवी नसतात, त्यामुळे निसर्गातल्या धोक्यांची किंवा परिस्थिती पटकन बदलून धोकादायक कशी होते याची कल्पना त्यांना नसते। मग एका मागोमाग एक अपघात होतात। पुढे याचे पर्यवसन सगळ्या जागांवर बंदी घालण्यावर होते। अर्थात हा पर्याय उपयोगाचा नसतोच, कारण सह्याद्रीच्या रांगेतील प्रत्येक डोंगर आणि दरी पर्यटन करण्यासारखीच आणि निष्काळजीपणा केल्यास अपघात होण्यासारखीच आहे। एका ठिकाणी प्रवेश बंद करताच लोक आणखीन नवीन ठिकाणी जातात, जिथे मदतही उपलब्ध नसते। मग लोणावळ्याजवळ झालेल्या अपघातावेळी कुटुंबावर अवघड प्रसंग उद्भवला, पण लोक त्यांना मदत करू शकत नव्हते। अनेकांच्या डोळ्यांसमोर हे कुटुंब वाहून गेलं। अशा दुर्घटना घडतात कारण तिथे कोणाकडेच दोर किंवा इतर सुरक्षा साहित्य नसते। तसंच ते कसं वापरायचं हे सुद्धा त्यांना माहीत नसतं। खरं तर हे सगळे धोके टाळण्यासाठी आधी निसर्गाला ओळखणे फार गरजेचे आहे, कारण एखादी साधी जागा, छोटासा ओढा किंवा प्रवाह सुद्धा काही वेळातच धोकादायक होऊ शकतो। पाण्याच्या प्रवाहाच्या वर डोंगरात पाऊस चालू झाला तर बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढतो। अनुभवी व्यक्ती बरोबर नसेल तर हा धोका लक्षात न आल्याने मोठा अपघातही होतो। ओढ्याच्या पाण्याच्या रंगात बदल होणे आणि स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ पाणी वाहू लागणे, पाण्याबरोबर पालापाचोळा वाहत येणे, स्वच्छ पाण्याची पातळी वाढणे ही काही लक्षणे आहेत जी परिस्थिती धोकादायक होणार याची सूचना देतात। अशा वेळी काय करावं? तर लगेच एखाद्या सुरक्षित ठिकाणी जावं, इतर कोणी अडकू नये म्हणून त्यांनाही या सूचना द्याव्यात। तसंच वाहत्या पाण्यात काही खळगे असतात, ते बघून लोक त्यात उड्या मारण्याचा खेळ खेळतात। पाण्याला चांगलाच प्रवाह असतो, असे पाणी बघता बघता आपल्याला वाहून नेऊ शकतं। त्यामुळे अशा ठिकाणी खात्री असल्याशिवाय उड्या मारू नयेत, ते अत्यंत धोकादायक ठरू शकतं। आता राहिला प्रश्न तो सुरक्षित पर्यटनाचा। त्यासाठी काय कराल? जर सहलीला जात असाल तर धबधबे, ओढे अशा ठिकाणी पाण्यात जाऊच नका। दरीकाठी सेल्फी काढणे, रील्स बनवणे टाळा। डोंगरातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळे सावध राहा। तसंच निसर्गात मोठ्याने गाणी लावणे, व्यसन करणे आणि बेभान होऊन बेसावध होणेही टाळा। तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबरच जा आणि हो, त्यांची सरकारी नियमांनुसार नोंदणी झाली आहे की नाही हे तपासून पहा। त्यांची प्रमाणपत्रही बघून खात्री करून घ्या। त्यांच्याबरोबर प्रथमोपचार, सुरक्षा आणि साहित्य आहे का याचीही तपासणी करा। ग्रुपऐवजी स्वतःच जात असाल तर एखादा गावकरी तरी बरोबर घ्या आणि त्याने दिलेल्या सुरक्षा सूचनेचे पालन करा।
अनोळखी पाण्यात उतरू नका. ट्रेकला किती चालावे लागेल याचा नीट अंदाज घ्या आणि वेळेत परत या. कुठल्याही अनुभवी ट्रेकरचे फोन नंबर घ्या. प्रथमोपचार पेटी आणि दोर सोबत ठेवा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरक्षित राहण्यात नक्कीच मदत करतील. तर ही होती आजची आपली ही खास रिपोर्ट. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.